नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। दुपारचे 2:15 वाजले, सर्वांना गुड आफ्टरनून। तर खूप पाऊस चालू आहे जोराचा मित्रांनो, बाहेर खूप पाऊस चालू आहे। तर इथं आपल्या पडवीमध्ये आलो आहे आपण सध्या। तर पडवीमध्ये आता काही पाऊस येत नाही एवढा, फक्त भिंती टाकायच्या बाकी आहे आपल्या। आणि जोराचा पाऊस चालू झालेला आहे। लाईट गेलेली आहे केव्हाची, 2-3 तास झाले लाईट गेली आहे। इकडं अंधार पडला आहे रूम मध्ये। काय करते दादा? आणि इथं आई शेंगदाणे सोडून राहिली। लय पाऊस झाला आज सांगायलाच होता काल आम्ही बातम्या ऐकल्या दुपारा तेव्हापासून लाईट गेली। दुपारपासून 1 वाजल्यापासून गेली, संध्याकाळी आली उलशीत लगे गेली, आली उलशीत गेली, तशी गेली। आता नाही बाबा, मस्त बातम्या ऐकत होत्या। काय शेंगा खोलसवलं राहील ती भाजीला तुला न्यायचं नको मला, उचकी लागू राहिली। तर मित्रांनो, आलोय मी पावसात फिरायला छत्री घेऊन, बघू शकता तुम्ही। तर सर्वत्र पाऊस पडतोय। तर आपण मागच्या वेळेस भेंडी लावली होती, ती उतरली इथं तुम्ही बघू शकता। हे बघा लाईनीत उगली, तर थोड्या प्रमाणात उगली, काही काही ठिकाणी नाही उतरली। तर इथं बघू शकता, इथं उतरली। तर इथं मी खूप दाट लावली होती, तर इथं भरपूर भारी उगली, छान उगली इथं। आणि इकडे गवार लावली होती, तर गवार पण उगली आपली। तर मित्रांनो, गवार उगली फायनली। तर काही काही ठिकाणी उतरायची बाकी आहे, काही ठिकाणी उतरली। तर मित्रांनो, खूप पाऊस पडतोय, खूप चिखल पण झालंय। तर फायनली इथं उगले। पाऊस पडतोय मोकार। तर फायनली मित्रांनो, पाऊस उघडला होता पण पुन्हा चालू झाला आहे भुरभुर। तर खूप मोठी भुरभुर चालू झाली। इथं आपली छत्री DTH, पण लाईटच नाही आहे। तर लाईट गेली 2-3 दिवसापासून, आणि थंडी वाजते खूप। तर मस्त असा नजारा। तर मित्रांनो, डोंगर पुरा गुडूप झाला आहे, तर पूर्ण ढग आले, तर ढगाने पुरा गुडूप झाला आहे डोंगर, बघू शकता तुम्ही। खूप पाऊस चालू झाला आहे। इकडं साईडला पण डोंगरच दिसत नाही इकडले, तिकडून खूप पाऊस येतोय। इथं बघा खाली पूर्ण पाणी साचले, डबकं। इकडे गवत, हे घर, सीताफळं भरपूर आले आजूबाजूला। चला बोललो हो राहिलं, पाऊस चालू झाला परत। तर मित्रांनो, घरून आलोय आता, 5:45 वाजले संध्याकाळचे। तर जास्त काही थांबलो नाही, पाऊस यायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे म्हटलं चला आता निघून यावा। तर थंडी पण खूप वाजायला लागली होती घरी, म्हटलं नंतरून जीवावर येईन, कंटाळा येईन इकडे यायचं। तर मग निघून आलो। आता फायनली इथे घरी आलोय। तर बिस्किट आणले जराशी,
इथून थोडे बिस्किट आणले 70 रुपयाचे. आता अन्वी इकडे झोपली होती, झोपेतून उठली. इकडे चालू आहे कार्टून पाहायचं, मोबाईलमध्ये पाहायचं. आणि इकडे आपला सिलेंडर आज संपला, नवीन जोडून घेतलं आहे. 10 भरायचा बाकी राहिलं. तर मित्रांनो, ज्या कामासाठी गेलो होतो ते काम झालंच नाही. तर जो उत्पन्नात दाखला बनवायला टाकला होता तो काय अजून बनवला नाही त्या माणसाने. तर मी जो CSC सेंटरमध्ये दिला, तर तहसीलमध्ये जायला पाहिजे होतं मी, तेव्हा तहसीलमध्ये केला असता आपल्या इथं बरं झालं असतं. तर CSC सेंटरमध्ये दिले. तो माणूस म्हणतो की तहसीलचा संप चालू आहे. तर कसला संप चालू आहे त्यालाच माहिती. तर त्याने काही दिलं नाही. आता 2 हप्ते झाले, आता 1 महिना बाकी फॉर्म भरायला लाडकी बहिणीचा. तर कधी भरतो काय माहिती आता. तर उत्पन्नात दाखलाच भेटला नाही. तर आलो आता तसंच मोकळा घरी. जे मागच्या वेळेस आपण भेंडी वगैरे गवार लावले होते ते चांगलं मस्त उत्तम प्रकारे उगले. तर आज घेतले होते मी कारले आणि घोसाळ्याचे बी, पण घरचे म्हणे पाऊस चालू आहे आता काही उपयोग नाही लावून, तर थोडा विसावा झाल्यानंतरच लावता येईल. तर मित्रांनो, तर फायनली आता इकडे आलो आहे. तर आता चहा वगैरे घेतो, उद्या मग आपल्या रेग्युलरप्रमाणे कामावर जावं लागेल. तर आजची सुट्टी पडली फालतूमध्ये. तर मित्रांनो, आता आवरायचं आहे, तर स्वयंपाक बनायचं बाकी आहे. तर चहा वगैरे पितो मस्त छानपैकी. तर शिवम इकडे आला आहे. तर अन्वी आता उठली झोपेतून खास. काय अन्वी, काय खाल्लं आज? तर अन्वीने आज काही खाल्लेलं नाही दिवसभर. तर भूक लागली अन्वीला. तर पावसाला सुरुवात झाली परत. घरी होता का पाऊस? मग तिकडे लय जोरात पाऊस. तर पाऊस चालू आहे बाहेर. घरी लय पाऊस होता. हां, पाऊस. पाऊस दाखवू राहिला मला, बाळा पाऊस दाखवते. तर पेरू आपला पिकून गेला आहे सगळा. पेरू का बरं इकडे ठेवला? घे खाऊन. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.